सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हैदरा शरीफ येथील प्रसिद्ध असे दर्गा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हजरत ख्वाजा सैफुल मुलूक चिश्ती अल कादरींच्या पवित्र दर्ग्यात यंदाच्या 892व्या उर्स मुबारकची धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे। हा 3 दिवसीय सोहळा असून 16, 17, 18 नोव्हेंबर 2025 या कालावधीत साजरा केला जात असून आजपासून संतांच्या आगमन वर्षगोडीचा 555 हिजरी उत्सव भक्तांच्या उत्साहात आणि श्रद्धेने भरभरून हा उरूस साजरा करण्यात येत आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक म्हणून हा दर्गा आपल्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। चिश्ती संप्रदायातील थोर सोफी संतांच्या या दर्ग्याला हिंदू मुस्लिम एकतेचं जिवंत प्रतीक मानलं जाते, ज्यामुळे दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश सह देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी हजेरी लावतात। यंदा विशेषतः संदल शरीफ आणि भक्ती मुबारक सोहळ्यामुळे वातावरण अधिक भक्तिमय झाले आहे। हजरत ख्वाजा हाजी सैफुल मुलूक चिश्ती अल कादरी हे 12व्या शतकातील थोर सोफी संत होते, जे चिश्ती संप्रदायाचे प्रमुख वारसदार म्हणून ओळखले जातात। त्यांचे पीरो मुर्शिद हजरत ख्वाजा उस्मान हारुनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आध्यात्मिक साधना केली आणि हैदरा येथे समाधी घेतली। हा दर्गा समुद्र सपाटीपासून सुमारे 600 फूट उंच टेकडीवर असलेला असल्याने उंच दर्गा असे देखील नाव पडले आहे। संतांच्या जीवनकाळात त्यांनी सामाजिक सद्भावना, शांती आणि भक्तीचा प्रचार केला, ज्यामुळे विविध धर्मांच्या भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे। या यात्रेच्या म्हणजेच या उरूसच्या पहिल्या दिवशी सकाळी 8 वाजता दर्गा परिसरात रंगीत फुलांची सजावट, दिव्य प्रकाश योजना आणि पारंपरिक संगीताने सोहळ्याची सुरुवात। मुख्य कार्यक्रमांमध्ये संदल शरीफ, संदल लावण्याचा सोहळा आणि चिराग दीप प्रज्वलन यांचा समावेश। कव्वाल्यांचा कार्यक्रम, नाथ शरीफाचे कार्यक्रम, ज्यामध्ये स्थानिक आणि परदेशी कलाकारांनी संतांच्या भक्तिगीत। संध्याकाळी दर्गा समितीच्या प्रमुखांनी म्हणाले, हजरत ख्वाजा साहेबांच्या आशीर्वादाने हा उरूस प्रत्येक भक्तांसाठी शांती आणि एकतेचा संदेश घेऊन येतो। यंदा तयारी पूर्ण झाल्या असून 50,000हून अधिक भाविकांची अपेक्षा आहे। आम्ही सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन करतो। स्थानिक प्रशासनाने गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, वैद्यकीय सुविधा तैनात केल्या आहेत। हैदरा गावातून अक्कलकोट रेल्वे स्टेशन पर्यंत विशेष शटल बस सुरू करण्यात आली असून स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणासाठी हरित उरूस अभियान देखील राबवले जात आहे। या यात्रेचे विशेष चित्रण विशेष कॅमेऱ्याने आमचे प्रतिनिधी मुबारक फरास यांनी केले आहे। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच या उरूसला हजेरी लावण्यासाठी कोण कोण जाणार आहात त्यांची नावे देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा, जेणेकरून अशाच बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। आणि आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।